नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक की जो डेली यूजमध्ये असतो आणि नेहमी असे एक शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. टी व्ही चॅनल्स उघडलं तर बातम्यांमध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर एक स्पेशल चॅनल या टॉपिकसाठी आहे. हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक की बुवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला तो उपयोगात येईल किंवा उपयोगात आणता येईल अशा पद्धतीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपल्याला बघायचा आहे. दॅट इज द शेअर. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखादी कंपनी आपल्याला चालू करायची असते त्यावेळेस त्या कंपनीसाठी लागणारं जे भांडवल असतं ते भांडवल आपल्याला उभं करावं लागतं. आणि हे भांडवल काही एकट्या दुकट्या माणसाकडून ते उभं राहत नाही. बऱ्याच वेळा असं असतं की दोन व्यक्ती एकत्र आल्या की ते भागीदार होतात आणि मग त्या भागीदारीतून ते काहीतरी बिझनेस किंवा काहीतरी ट्रेडिंग वगैरे असं सुरू करू शकतात. पण दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती कंपनी चालवण्यासाठी फारशा पुरत नाहीत. त्याचं जे कॅपिटल आहे, त्याचं जे भांडवल आहे, ते भांडवल त्यांच्याकडून जमा होत नाही आणि मग कंपनीची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही. आणि त्यामुळे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे की दॅट इज द शेअर. तर शेअरमुळे काय होतं, शेअर म्हणजे नेमकं काय, शेअरचं ट्रेडिंग कशा पद्धतीने होतं, शेअरवर GST कसा चार्ज केला जातो, या संदर्भातली टोटल अतिशय एकूण अशी माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. दॅट इज द शेअर. कालपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स इनव्हॉइसचा विचार केला, GSTचे टाईप्स बघितले, GST कसा कॅल्क्युलेट करतात हे बघितलं, रेट्स ऑफ GST आपण अनुभवलं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तर वेबसाईटवर जाऊनसुद्धा ते बघितलं असेल, कारण आपल्याला उत्सुकता असते की याच्यापेक्षा जास्त माहिती काय आहे आणि निश्चित ती माहिती घेण्याचा प्रयत्न आपण सदैव केला पाहिजे, नेहमी तो केला पाहिजे. हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा की आपल्याला कंपनीचं कॅपिटल त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरा विचार आपला स्वतःचाही विचार त्यामध्ये आहे. कसा आहे तो आपण शेअर या प्रकरणामध्ये हळूहळू बघणार आहोत. एखादं दुकान टाकायचं असेल, एखादा बिझनेस चालू करायचा असेल किंवा एखादं मला छोटासा ट्रेडिंग वगैरे चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कॅपिटल लागतं. अँड दॅट्स वाय टू ओन अ शॉप इज प्रोप्रायटरशिप. म्हणजे आपलं स्वतःचं एक दुकान असावं त्याला प्रोप्रायटरशिप असं म्हणतात. नाउ व्हेन टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स कमिंग टुगेदर अँड टू कॅरी आउट द बिझनेस, दोघं एकत्र येतात आणि ते बिझनेससाठी आपल्याला ते दोघं काम करत असतात किंवा एखाद्या ट्रेडिंगसाठी काम करत असतात, तर त्यावेळेस ते दोघं जे एकत्र येतात त्यांना पार्टनरशिप असं आपण असं म्हणतो. नाउ फॉर द पार्टनरशिप ऑर टू स्टार्ट द स्मॉल बिझनेस द स्मॉल कॅपिटल इज रिक्वायर्ड. स्मॉल बिझनेससाठी स्मॉल कॅपिटल आपल्याला लागतं. पण ज्यावेळेस आपल्याला एखादी कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल, टू एस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. डिझायरिंग पर्सन्स एकत्र येतात, म्हणजे ते 2 असोत, 4 असोत, 5 असोत असे एकत्र येतात आणि ते कंपनी थाटतात, ते कंपनी सुरू करतात. येस. नाउ दिस कंपनी इज रजिस्टर्ड अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. 1956चा जो कंपनी ॲक्ट आहे त्या ॲक्टखाली या सगळ्या कंपनीज काय केल्या जातात, रजिस्टर केल्या जातात. अँड पर्सन्स हू फॉर्म्स द कंपनी आर कॉल्ड ॲज अ प्रमोटर्स. म्हणजे समजा त्या ठिकाणी
4, 5, 6 व्यक्ती एकत्र आल्या, त्यांनी कंपनी चालू करण्याचा निर्णय घेतला, तर त्या सगळ्या व्यक्तींना प्रमोटर्स असं म्हणतात. दीज आर कॉल्ड ॲज अ प्रमोटर्स. येस. नाव आता हे प्रमोटर्स काय काम करतात नेमकं, तर कंपनी चालवतात. मग कंपनी चालवण्यासाठी कॅपिटल लागेल. टू एस्टॅब्लिश द कंपनी दे रिक्वायर्ड द मोर कॅपिटल. त्यांना ते कॅपिटल खूप हवं आहे. कॅपिटल म्हणजे काय, ते भांडवल. ते भांडवल त्यांना बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागतं. बरोबर. नाव अ कंपनी इज लिमिटेड कंपनी. त्या कंपनीला नाव दिलं जातं लिमिटेड कंपनी. अँड द अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट द कंपनी इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. म्हणून त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. बरोबर. कॅपिटल म्हणजे काय, द अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट द कंपनी. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट द कंपनी इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. अँड this capital is divided into the small equal parts and each part is of ₹1. बघा आता इथून आपलं शेअर हे प्रकरण खरं सुरू होतं आहे. आता ते जे कॅपिटल आहे, त्यांना जे कॅपिटल मिळवायचं आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी ते काय करतात, दे डिव्हायडेड द कॅपिटल into the small equal parts such as ₹1, ₹2, ₹5 and ₹10. yes, or ₹100. yes. पुन्हा लक्षात घ्या, ₹1, ₹2, ₹5, ₹10 and or ₹100. म्हणजे अशा प्रकारे त्या कंपनीच्या कॅपिटलचे इक्वल पार्ट्स ते करतात. येस. and these are the small part of the company and these small parts are called as a shares. shares म्हणजे काय, तर small part of capital. share is a small part of capital. म्हणजे त्या भांडवलातला छोटासा हिस्सा, आपण त्याला कॅपिटल असं म्हणतो. येस. मीन्स द शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. हे अतिशय स्मॉलेस्ट युनिट आहे ऑफ कॅपिटल. व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. शेअर सर्टिफिकेटवर या शेअरची व्हॅल्यू प्रिंट केलेली असते. येस. मग आता या शेअरचा उपयोग काय नेमका, तो आपल्याला तर बघायचाच आहे. पण असे त्या कंपनीचे जे शेअर्स असतात, ते शेअर्स विकत घेणारे पर्सन्स असतात. बरोबर आहे. ते समाजामधले सगळे ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्यापैकी ज्यांना इच्छा असेल ते काय करतात, ते शेअर विकत घेतात त्या कंपनीचे. आणि मग त्या कंपनीचे शेअर विकत घेतल्यानंतर काय घडतं नेमकं, तर ज्याने ते शेअर्स विकत घेतलेले असतात, तो त्या कंपनीचा तेवढ्या प्रमाणामध्ये ओनर होत असतो. धिस पर्सन इज अ ओनर ऑफ दॅट कंपनी इन धिस पर्सेंटेज. जेवढे शेअर घेतले तेवढ्या पर्सेंटमध्ये तो काय असतो, त्या कंपनीचा ओनर पण असतो. म्हणजे याचा अर्थ असा की एखादी कंपनी मला सुरू करायची असेल, तर ती कंपनी सुरू करण्यासाठी मला मोठं कॅपिटल लागतं. मग हे मोठं लार्ज कॅपिटल कसं उभं करायचं, हे लार्ज कॅपिटल उभं करण्यासाठी हा पर्याय आहे, दॅट इज द शेअर. मग आता याच्यामध्ये शेअर जो व्यक्ती विकत घेतो, येस, मीन्स द पर्सन हू ओन्स द शेअर इट इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. म्हणून आता या शेअरच्या संदर्भात आपण एक एक टप्पा आणि व्यवस्थितरित्या मार्गदर्शन घेऊया की शेअर्स किती रुपयाचे असतात. तर 1, पुन्हा एकदा मी सांगतो, ₹1, ₹1, ₹2, ₹5, ₹10 अँड ₹100. एवढे रुपये. येस. असे शेअर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि मग हे शेअर धारण करणारा व्यक्ती म्हणजे घेणारा व्यक्ती, येस, इट इज कॉल्ड ॲज अ पर्सन हू ओन्स द शेअर इट इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. म्हणून एक नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी मिळेल की दॅट इज द शेअर होल्डर.
समजा मी कंपनीचा शेअर विकत घेतला तर मी त्या कंपनीचा म्हणजे शेअर होल्डर झालो. असे अनेक लोक शेअर होल्डर्स असतात. मग एकच शेअर घ्यायचा असं नाही, तर ते त्या ठिकाणी 100, 500 असे शेअर्स विकत घेतात. ते शेअर्स ते पर्सन्स काय करतात, विकत घेतात. आणि मग त्या शेअरवर कशा पद्धतीने पुढे आपण बघणार आहोत की त्या कंपनीला जसं प्रॉफिट होतो त्याप्रमाणे त्या शेअर तुम्ही घेतलेले असतील, तुम्हाला तो प्रॉफिट काय होतो, डिव्हाइड करून दिला जातो. म्हणजे त्यामध्ये कंपनीचा सुद्धा फायदा असतो आणि आपला स्वतःचा शेअर होल्डरचा सुद्धा फायदा असतो. अँड दॅट्स वाय द शेअर होल्डर इज अ पर्सन हू ओन्स द शेअर, इट इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. म्हणून त्याला आपण शेअर होल्डर असं म्हणत असतो. मग आता हे शेअर कुठे मिळतात आपल्याला, तर हे शेअर आपल्याला स्टॉक एक्सचेंजमध्ये मिळतात किंवा त्याला आपण शेअर मार्केट असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज. मग आता हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, इट इज अ वन ऑफ द प्लेस. येस, स्टॉक एक्सचेंज इट इज अ प्लेस where buying and selling of the shares takes place. It is called as a share market or stock market. म्हणजे याला स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटही असं म्हणतात. दिस इज द शेअर मार्केट. येस, शेअर मार्केट इज अ वन ऑफ द प्लेस where the buying and selling of the share is takes place. त्या ठिकाणी तुम्हाला शेअर घेतले जातात, विकले जातात. या पद्धतीचं जे स्थान आहे त्याला आपण काय म्हणूया, शेअर मार्केट. येस, नाव याला दुसरा नाव आहे इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट. बघा, वेगवेगळे नावं या स्टॉक एक्सचेंजला आहे. शेअर मार्केटला पण म्हणतात इक्विटी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज. बघा, याला कॅपिटल मार्केट असंही म्हणतात. कॅपिटल मार्केट. हे जे शब्द आहेत हे तुम्ही नीट ऐकून ठेवा, नीट ते बघून ठेवा. कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे शब्द आपल्याला गेलेले होते, हे शब्द आपण बघितलेले आहेत, हे शब्द आपल्याला माहिती आहेत. आणि त्यावेळेस ते ताबडतोब फ्लॅश होतं आणि आपली गाडी लगेच पुढे सरकते. त्यामुळे आपल्याला हे शब्द माहिती असायला हवेत. स्टॉक एक्सचेंजला शेअर मार्केट म्हणतात, इक्विटी मार्केट पण म्हणतात अँड कॅपिटल मार्केट असंही म्हणतात. येस, मग आता ती कंपनी, ज्या कंपनीने शेअर विकायचे असतात तर त्या कंपनीचं नाव म्हणजे ती कंपनी काय केली जाते, तर त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केली जाते. लिस्टेड. येस, मीन्स द कंपनी शूड लिस्टेड इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये त्या कंपनीची जी लिस्ट आहे, कंपन्यांची जी लिस्ट असते त्याच्यामध्ये याचं इन्क्लूड केलं जातं. म्हणजे त्या कंपनीचं नाव त्या ठिकाणी इन्क्लूड केलं जातं. मग आता शेअरच्या बाबतीत अजून आपल्याला एक महत्त्वाचे 2 मुद्दे बघायचे आहेत की या शेअरचे आपण बघितले की ही किंमत आहे त्या शेअरची. इट इज अ व्हॅल्यू ऑफ द शेअर. येस, ₹1, ₹2, ₹5, ₹10 or ₹100. These are the values of the share, and these values of the share are printed on the share certificate. हे शेअर सर्टिफिकेटवर ह्या व्हॅल्यूज काय केलेले असतात, प्रिंट केलेले असतात. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू विच इज प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट, इट इज कॉल्ड ॲज अ फेस व्हॅल्यू. म्हणून एक पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द फेस व्हॅल्यू. मग ही जी फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दिस इज द फेस व्हॅल्यू. 1, 2, 5, 10, 100, these are the in rupees, and these values are printed on the share certificate. हे सगळे शेअर सर्टिफिकेटवर या व्हॅल्यू प्रिंट केलेले असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ फेस व्हॅल्यू. सिम्बॉलिकली इट इज FV. FV मीन्स फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. त्या शेअरची फेस व्हॅल्यू असते. येस, इट इज प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. आता या फेस व्हॅल्यूला पण दुसरे शब्द आहे. पहिला शब्द काय आहे, फेस व्हॅल्यू, किंवा याला म्हणतात नॉमिनल व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यू किंवा त्याला एक दुसरा शब्द आहे प्रिंटेड व्हॅल्यू.
प्रिंटेड व्हॅल्यू किंवा अजून एक शब्द आहे पार व्हॅल्यू. येस, हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत, हे लक्षात घ्या. येस, म्हणजे फेस व्हॅल्यू फक्त आपल्याला शब्द माहिती असून चालणार नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी वापरलेले असतात. त्यावेळेस आपला गोंधळ उडतो की अरे हे काय आहे वेगळं, तर हे वेगळं नसतं. फेस व्हॅल्यूलाच तशा पद्धतीचे शब्द ते दिलेले असतात. येस, दुसरा भाग, हे शेअर जे असतात हे स्टॉक मार्केटमध्ये येतात. स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर ते शेअर जो घेणारा असतो, येस, हे विकले जातात तिथे. हे शेअर त्या ठिकाणी जो काही व्यक्ती घेणारा असतो, तर तो व्यक्ती काही वेगळ्या किमतीला ते शेअर विकत घेतो. बरोबर आहे. ते किंमत कोण ठरवतं, तर या स्टॉक मार्केटवरून, त्या बिझनेसचा, त्या कंपनीचा जे प्रॉफिट असेल त्याच्यावरून, अशा पद्धतीने त्या शेअरची किंमत ठरवली जाते. आणि ती जी किंमत असते दॅट इज कॉल्ड ॲज अ मार्केट व्हॅल्यू. म्हणून पुढे एक शब्द आपल्याला पुन्हा बघायचा आहे, दॅट इज द मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. आता या शेअरची मार्केट व्हॅल्यू त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये MV असं म्हणतात. MV इज द मार्केट व्हॅल्यू, मीन्स द प्राईज ॲट विच द शेअर आर सोल्ड ऑर परचेस. बघा, ज्या किमतीला ते शेअर विकत घेतले जातात किंवा विकले जातात. येस, इन द स्टॉक मार्केट, अँड इट इज कॉल्ड ॲज अ मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर. त्याला मार्केट व्हॅल्यू असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. द मार्केट व्हॅल्यू काय असते की ती नेहमी फ्रिक्वेंटली धिस व्हॅल्यू विल बी चेंज. ही व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू नेहमी चेंज होत असते, फ्रिक्वेंटली ती चेंज होते. त्या ठिकाणी त्या शेअरची किंमत कमी पण होऊ शकते, जास्त पण होऊ शकते. बरोबर आहे. मीन्स द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये ती व्हॅल्यू कमी जास्त होत असते. बऱ्याच वेळा मोठ्या लोकांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या चर्चेमधून असं बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की आता शेअर मार्केट खूप डाऊन झालेलं आहे, शेअर मार्केट आता खूप वधारलेलं आहे. बरोबर आहे. ह्या ज्या वाक्य तुम्ही ऐकतात, तर त्याचा अर्थ काय की शेअर मार्केट वधारलं, याचा अर्थ काय तर शेअरच्या किमती वाढलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे कंपन्या चांगल्या चालायला लागल्या आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळतो आहे, अशा प्रकारचा भाग आहे. आपण शेअर घेतो ते कोणत्या कंपनीचे घेतो की ज्या कंपनीचा चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे, जी कंपनी अतिशय उच्च दर्जावर आता सध्या काम करते आहे, अशा कंपनीचे जे शेअर्स असतात ते जास्त किमतीला असतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे हा एक भाग लक्षात घ्या की शेअर कसे घ्यायचे, त्याची व्हॅल्यू कशी ठरत जाते. येस. नाउ इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड, देन दोज शेअर्स आर इन डिमांड. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे, परफॉर्मन्स इज बेटर देन एक्सपेक्टेड, देन परफॉर्मन्स इज बेटर एक्सपेक्टेड, देन दोज शेअर्स आर इन डिमांड. म्हणजे असे शेअर्स काय असतात, खूप त्याला डिमांड असते. बघा, ज्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला, त्या कंपनीचे जे शेअर असतात ते लवकर विकले जातात, त्याच्या किमती पण खूप वाढलेल्या असतात, त्याला डिमांड जास्त असते. बघा, डिमांड वाढले की किंमत वाढणार आहे. येस. डिमांड कशी वाढेल तर कंपनीचा परफॉर्मन्सवरून वाढेल. येस. हा एक लक्षात घ्या. द नंबर ऑफ शेअर इज फिक्स्ड. आता त्या कंपनीने असं ठरवलेलं असतं की आपण इतके शेअर विकायचे आहेत मार्केटमध्ये, आणि त्या मार्केटमधून येणारा जो पैसा आहे तो कॅपिटलसाठी वापरला जातो फॉर कंपनी. त्या कंपनीसाठी तो पैसा कॅपिटल म्हणजे भांडवलासाठी तो वापरला जातो. कंपनीचा परफॉर्मन्स अजून वाढावा याच्यासाठी ते कॅपिटल वापरलं जातं, ते त्या ठिकाणी पैसे वापरले जातात. द नंबर ऑफ शेअर्स ऑफ दॅट कंपनी इज फिक्स. म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर त्यांनी जर फिक्स केले की एवढे शेअर आम्ही विकणार आहोत, म्हणजे 1000 शेअर विकणार आहोत, बस एवढं ठरवलं की 1000 शेअरच्या वरती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. येस. नाउ द सप्लाय कुड नॉट इन्क्रीज्ड अँड हेन्स द शेअर प्राईज इन्क्रीजेस. म्हणून एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल, त्यांचे लिमिटेड शेअर्स आहेत,
समजा त्यांचे 5,000 शेअर्स आहेत, तर हे 5,000 शेअर्स त्याच्यामध्ये वाढ ते करत नाही. वाढ कशी होते, तर त्याची प्राईजची वाढ होते. येस, हा एक भाग लक्षात घ्या. नाऊ इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल, एखादी कंपनी जर व्यवस्थित काम करत नसेल, तिचा परफॉर्मन्स जर व्यवस्थित नसेल, देन द शेअर प्राईज फॉल्स, तेव्हा त्या कंपनीचे जे शेअरची किंमत असते ती कमी होते. मग इन्क्रीज इन प्राईज शोन बाय इन्क्रीज इन प्राईज, बघा आता त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ट्रायंगल्स असतात. आता हा ट्रायंगल असा डार्क या ठिकाणी कलर दिलेला असतो आणि दुसरा जो ट्रायंगल असतो तो अशा पद्धतीने असतो. येस, आता हे काय दर्शवतं, तर धिस कंपनी इज नॉट डुईंग वेल, देन द शेअर प्राईज फॉल्स. इन्क्रीज इन प्राईज इज शोन बाय द ग्रीन ट्रायंगल अपवर्ड. बघा याचा कलर कोणता असतो, तर ग्रीन ट्रायंगल, ग्रीन अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूने तो अशा प्रकारचा ट्रायंगल असतो, ग्रीन अपवर्ड. आणि जर ती कंपनी त्याचा परफॉर्मन्स कमी असेल तर त्याची शेअरची प्राईस डिक्रीज होते, म्हणून त्या ॲरोने दाखवलं जातं द डिक्रीज इन प्राईज इज शोन बाय द लोअर ट्रायंगल ऑर वी कॅन से दॅट डाऊनवर्ड ट्रायंगल बाय द रेड ट्रायंगल. या ठिकाणी कलर असतो रेड आणि इथे डाऊनवर्ड ट्रायंगल अशा पद्धतीने मला मिळतं. म्हणजे हे सिम्बॉल्स आहेत. हे सिम्बॉल्स काय दर्शवतात, द प्राईज ऑफ द शेअर. इफ द प्राईज ऑफ द शेअर इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज, हे आपल्याला याच्यामुळे कळतं. नाऊ दिस इज द रिझन फॉर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग इन द सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. म्हणजे या प्राईजवरून, म्हणजे याच्यावरूनच काय ठरतं की फॉर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग इन द सेन्सेक्स, म्हणजे सेन्सेक्समध्ये किंवा निफ्टीमध्ये वाढ होते आहे की घट होते आहे, हे कशावरून ठरतं, तर या शेअरच्या प्राईजवरून ठरतं. येस, मग आता हा शेअर विकल्यानंतर काही प्रॉफिट कंपनीला जो होतो, तो प्रॉफिट जेवढे शेअर त्यांनी तयार केलेले आहेत त्या शेअर्सच्या होल्डर्सला त्याचा बेनिफिट्स मिळत असतो. बरोबर आहे. आणि तो जो बेनिफिट मिळतो त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. हे मी मराठीत व्यवस्थित सांगण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा बरेचसे शब्द त्याच्यातले जे अर्थ असतात ते आपल्याला कळत नाहीत आणि मग आपला गोंधळ असा होतो की न कळताच आपण काहीतरी त्या ठिकाणी उदाहरणं सोडवायला लागतो. असं होऊ नये याच्यासाठी मी एक एक मुद्दा अतिशय व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी समजून देतो आहे. आता डिव्हिडंड म्हणजे काय बघूया आपण. द डिव्हिडंड इज अ पार्ट ऑफ द ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग द शेअर होल्डर्स. इट इज कॉल्ड ॲज अ डिव्हिडंड. नीट लक्षात घ्या. इट इज अ पार्ट ऑफ द ॲन्युअल प्रॉफिट ऑफ द कंपनी. आणि मग ॲन्युअल प्रॉफिट त्या कंपनीचा जो असतो तो काय करतात, इट इज डिस्ट्रीब्युटेड, तो प्रत्येकामध्ये विभागला जातो. पर शेअर म्हणजे शेअर त्याने किती घेतलेले आहेत त्या प्रमाणामध्ये तो प्रॉफिट त्याला मिळेल. अँड अमंग द शेअर होल्डर्स इट इज कॉल्ड ॲज अ डिव्हिडंड. शेअर होल्डर्सला हा प्रॉफिट त्याच्या शेअरच्या प्रमाणामध्ये वाटला जातो आणि तो जो प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटला डिव्हिडंड असं म्हणतात. नाव इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ द शेअर कॅपिटल इज इन्क्रीजेस अँड हेन्स द प्राईज ऑफ द शेअर गोज अप. नाव ॲज अ रिझल्ट द कंपनी गिव्स द गुड डिव्हिडंड. ज्यावेळेस कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल तर ती चांगल्या प्रकारचं डिव्हिडंड देऊ शकेल. येस, फॉर द शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज अ टॅक्स फ्री. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तो जो शेअर होल्डर असतो त्याला जे डिव्हिडंडचं जे इन्कम मिळालेलं असतं ते इन्कम टॅक्स फ्री असतं. येस, दिस इन्कम इज अ टॅक्स फ्री. तर अशा प्रकारचा डिव्हिडंड आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आता हे स्टॉक एक्सचेंज जे आहे, हे जे स्टॉक एक्सचेंज आहे या स्टॉक एक्सचेंजमध्ये दोन भाग आहेत.
इथे आपण लिहूया की स्टॉक एक्सचेंज. मग या स्टॉक एक्सचेंजमध्ये दोन भाग कोणते कोणते आहेत? तर पहिला आहे BSE. येस, फर्स्ट इज BSE. म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. येस. अँड सेकंड NSE. NSE म्हणजे काय? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आहेत? तर हे मार्केट्स आहेत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे दिस इज द शेअर मार्केट. दोन प्रकारचे शेअर मार्केट या ठिकाणी आहेत, दॅट इज BSE अँड NSE. याच्याबद्दल अधिकची माहिती तुम्हाला मिळवायची, कारण प्रत्येक भाग या ठिकाणी आपल्याला डिटेल हे जर घ्यायला गेलं तर जवळजवळ म्हणजे मी तर म्हणतो की पूर्ण वर्षभर आपल्याला हे शेअर चालेल. पण असं न करता आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये लिमिटेशन्स घालावे लागतील. काही भाग तुम्हाला अभ्यास करावा लागेल, काही भागाची माहिती तुम्हाला मिळवून घ्यावी लागेल. ओके. आपल्याला ज्या ठिकाणी जे गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे तेवढं आपण बघणार. अधिकची जी माहिती आहे तुम्ही ती मिळवून घ्या. आता हे जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे ना, तर हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अतिशय ओल्डेस्ट असं मार्केट आहे इन एशिया. नाव व्हाईल धिस NSE इज इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज. बरोबर आहे. BSE अतिशय जुनं मार्केट आहे, ओल्डेस्ट मार्केट इन द एशिया. अँड NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज. आणि म्हणून या मार्केटमध्ये ते शेअर काय केले जातात? विकले जातात आणि परचेस केले जातात. येस, द शेअर्स आर सोल्ड अँड परचेस्ड ॲट धिस मार्केट्स, दॅट इज BSE अँड NSE. मग आता तुम्ही म्हणाल की एखाद्या कंपनीचा शेअर 2 रुपयाचा असेल तर विकताना त्या कंपनीने काय केलं की 2 रुपयाच्या ऐवजी 15 रुपयाला तो शेअर विकला, तर याचा अर्थ त्या शेअरची किंमत त्याने वाढवली आहे. बरोबर. म्हणजे मला फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याच्यामध्ये बदल दिसतोय. फेस व्हॅल्यू आहे 2 रुपये, विकलेले आहेत 15 रुपयाला. त्यामुळे हा जो कंपॅरिझन आहे याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की ते शेअर कोणत्या प्रकारचे आहेत. म्हणून याच्या संदर्भात आपण थोडासा विचार करूया की हे शेअर कशा कशा प्रकारचे असतात आणि त्याची कंपॅरिझन कशा पद्धतीने होऊ शकते. येस, आपण आता बघूया की कंपॅरिझन ऑफ मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. तर याची कंपॅरिझन करून मला काही ठरवता येतं आहे का? काही मला कळतं आहे का? कोणत्या प्रकारचे शेअर आहेत हे मला काही समजतं आहे का? तर आपण बघूया कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू यांची कंपॅरिझन मला करायची. कशी कंपॅरिझन करणार? की पहिला भाग, इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. पहिला मुद्दा, इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजे काय? तर 100 रुपयाचा शेअर 200 रुपयाला विकला म्हणजे काय झालं? मार्केट व्हॅल्यू वाढली. येस, मार्केट व्हॅल्यू वाढली, फेस व्हॅल्यू कमी आहे. याचा अर्थ ती कंपनी काय असेल? प्रॉफिटेबल असेल. म्हणून मला काय म्हणता येईल? देन द शेअर इज प्रीमियम. देन द शेअर इज प्रीमियम. तो शेअर प्रीमियम असतो. म्हणजे आता लक्षात घ्या की प्रीमियम शेअर म्हणजे कोणते शेअर? की हुज मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर. बरोबर आहे. हुज मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर, दिस शेअर इज अ प्रीमियम शेअर. सेकंड, इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू. असं पण असू शकतं. 100 रुपयाचा शेअर 100 रुपयालाच विकला. बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला की ती कंपनी त्याच्यामध्ये फारसं काही प्रॉफिट मिळत नाही. म्हणजे जेवढा पैसा येतो तेवढा कंपनीच्या युटिलायझेशनसाठी होऊन जातो. त्याच्यामध्ये बेनिफिट, प्रॉफिट वगैरे काही भाग त्याच्यामध्ये राहत नाही. अँड देन शेअर इज, मग याला काय म्हणतात?
की देन द शेअर इज पार, ॲट पार. शेअर इज ॲट पार, लक्षात घ्या. म्हणजे पार शेअर्स केव्हा असतील? व्हेन द MV इज इक्वल टू FV. थर्ड पॉईंट, इफ, आता काय राहिलं बघा की इफ मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. बघा 100 रुपयाचा शेअर 80 रुपयाला विकला. येस, मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन द फेस व्हॅल्यू. असं जर असेल तर त्या कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खूप कमी झालेला आहे, जवळजवळ प्रॉफिट त्या कंपनीला मिळतच नाही आहे, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून हे जे शेअर्स विकले जातात किंवा ह्या ज्या शेअर्स असतात यांना म्हणतात शेअर्स ॲट डिस्काउंट. शेअर ॲट डिस्काउंट. म्हणजे आपल्याला 3 शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते 3 शब्द? प्रीमियम शेअर्स, सेकंड शेअर ॲट पार, अँड थर्ड शेअर ॲट डिस्काउंट. मग हे केव्हा केव्हा असतील तर याच्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. या कंडिशननुसार ते शेअर त्या त्या प्रकारचे असतात. येस, आता दुसरा एक विचार करूया आपण की व्हॉट इज मीन बाय सम इन्व्हेस्टेड. आता सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्ट केलेला असेल आणि त्याची बेरीज, एकूण किती त्याने इन्व्हेस्ट केलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सम इन्व्हेस्टेड. म्हणजे पुढचा टॉपिक आपण थोडक्यात बघूया की सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय सम इन्व्हेस्टेड? सम इन्व्हेस्टेड. आता एखाद्या व्यक्तीने असा विचार केला, टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेज द शेअर इज अ सम इन्व्हेस्टेड. बघा, टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेज द शेअर. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस शेअर विकत घेण्यासाठी जेवढी काही टोटल अमाऊंट त्या शेअर होल्डरला लागेल, येस, इट इज कॉल्ड ॲज अ सम इन्व्हेस्टेड. येस, इट इज द सम इन्व्हेस्टेड. मग आता खाली आपण म्हणूया की सम इन्व्हेस्टेड कशी काढणार? सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स. किती शेअर घेतलेले आहेत त्याने ते लिहायचं, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता समजा असा विचार करा की 50 शेअर्स ऑफ मार्केट फेस व्हॅल्यू 100 इच आर परचेस्ड फॉर मार्केट व्हॅल्यू 120. बघा, 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला त्याने विकलेला किंवा विकत घेतलेला आहे. दिस इज द फेस व्हॅल्यू, दिस इज द मार्केट व्हॅल्यू. आणि असे किती शेअर्स घेतलेले आहेत? नंबर ऑफ शेअर्स आर 50. असे 50 शेअर्स घेतलेले आहेत. देन व्हॉट इज सम इन्व्हेस्टेड? या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड काय मला मिळेल? तर याप्रमाणे मी फॉर्म्युला वापरेल, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स दॅट इज 50 इंटू मार्केट व्हॅल्यू दॅट इज 120. यांचा मी गुणाकार केला की मला काय मिळेल की सम इन्व्हेस्टेड दॅट इज ₹6,000. बरोबर आहे, 6,000 रुपये त्याने सम इन्व्हेस्ट केलेली आहे, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. येस, अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी मिळेल. आता दुसरा एक विचारात घेऊया आपण की अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. सम इन्व्हेस्ट जसं आपण करतो तसं आपल्याला कंपनीचं प्रॉफिट झालं की आपल्याला रिटर्न मिळतात. बरोबर, तर आता आपण त्याला रेट ऑफ रिटर्न असं म्हणूया. रेट ऑफ रिटर्न म्हणजे रिटर्न मिळण्याचा रेट काय. आता रेट कसा असतो? तो पर्सेंटेजमध्ये असतो नेहमी. बरोबर आहे, रेट ऑफ रिटर्न. त्याला ROR असं म्हणतात, रेट ऑफ रिटर्न. येस,
मग आता एक उदाहरण घेऊया आपण, त्याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ रिटर्न सहज काढता येईल की हाऊ वी फाइंड द रेट ऑफ रिटर्न. एक्झाम्पल इज दॅट श्रेयस परचेस अ शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. बघा आता एक एक मुद्दा मी या ठिकाणी लिहितो. फेस व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज ₹100. येस, फेस व्हॅल्यू इज 100 फॉर मार्केट व्हॅल्यू 120. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹120. येस, 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला घेतला. द कंपनी डिक्लेअर्ड द 15% डिव्हिडंड. डिव्हिडंड किती मिळाला? डिव्हिडंड इज इक्वल टू 15%. 15% त्याला डिव्हिडंड मिळालेला आहे ऑन द शेअर. नाऊ फाइंड द रेट ऑफ रिटर्न. फाइंड रेट ऑफ रिटर्न किंवा फाइंड ROR म्हणूया आपण. ओके, ROR मला काढायचं आहे. मग आता याच्यासाठी मी काय काय लिहिलं आहे? तर फेस व्हॅल्यू इज 100, मार्केट व्हॅल्यू इज 120, डिव्हिडंड इज 15% पर शेअर. बघा 15% पर शेअर. नाऊ रिमेंबर दॅट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹120 श्रेयस गॉट ₹15. म्हणजे 120 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर 15 रुपये त्याला प्रॉफिट मिळतो आहे पर शेअर. बरोबर आहे, म्हणजे एक शेअर 120 रुपयाला त्याने विकत घेतलेला आहे. दॅट इज द सम इन्व्हेस्टेड इज 120. एका शेअरचा आपण विचार केला, कारण यांनी इथे दिलेलं नाही की हाऊ मेनी शेअर्स ही परचेस. एकच शेअर दिलेला आहे. 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला घेतला आणि 15% त्याला डिव्हिडंड मिळालेला आहे. म्हणून 120 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर 15 रुपये त्याला मिळतात, असा त्याचा अर्थ आहे. तर किती रेटने त्याला ते पैसे मिळतात? तर मग खाली आपण काढूया की लेट द रेट ऑफ रिटर्न इज X%. बरोबर आहे, X% रेट ऑफ रिटर्न त्याला मिळतो आहे. म्हणजे आता बघा, इफ 120 रुपये सम इन्व्हेस्ट केलेले आहे त्याला 15 रुपये मिळतात. बघा, तर 100 रुपयाचा जो शेअर आहे त्याच्यावर किती? समजा कसं विचारात घेतलं बघा, म्हणजे 120 रुपयाचा शेअर असेल तर 15 रुपये मिळतील, तर 100 किती? म्हणजे हे प्रमाण आपण ठरवलं. बरोबर, म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढताना मी काय करणार? तर यांचा भागाकार करणार. कसा भागाकार? तर 15/120 X/100 तसंही करता येईल मला. म्हणजे 15/120 इज इक्वल टू X/100. येस, अशा पद्धतीने मी केलं. मग Xची व्हॅल्यू कसे काढणार आपण? X इज इक्वल टू 15 × 100 डिवायडेड बाय 120. बरोबर. मग आता याच्यावरून असा विचार करा की व्हॉट इज X? X मीन्स रेट ऑफ रिटर्न. येस, X मीन्स रेट ऑफ रिटर्न इन पर्सेंटेज. 15, व्हॉट इज 15? 15 इज द डिव्हिडंड. 15 काय आहे? डिव्हिडंड आहे. म्हणून असं मी या ठिकाणी लिहिलं तर बघा, डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. म्हणजे मी आता तो डिव्हिडंड लिहिलेला आहे आणि डिवायडेड बाय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सम इन्व्हेस्टेड अँड इंटू 100 असं मला मिळतं आहे. बघा, डिव्हिडंड इज 15, सम इन्व्हेस्टेड इज 120 अँड इंटू 100, तो 100 आहेच. बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याला तयार होतो आणि हा फॉर्म्युला म्हणजेच फॉर्म्युला फॉर द रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न काढण्याचा हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळाला. मग हा जो गुणाकार भागाकार करून आपण सहज या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर आहे. इथे किती येईल? 15 × 10 म्हणजे 150/12. म्हणजे X इज इक्वल टू 150/12 जर मी केले तर मला किती मिळतात? 12.5. म्हणजे X इज इक्वल टू 12.5% असं मला रेट ऑफ रिटर्न मिळेल. म्हणजे 120 रुपयाला जर 15 रुपये मिळत असतील तर 100 रुपयाला 12.5 रुपये मला मिळतील असा त्याचा अर्थ आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ रेट ऑफ रिटर्न. दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न.
रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळाला. नाउ इन दिस वे रेट ऑफ रिटर्न कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज डिव्हिडंड डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100 हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला रेट ऑफ रिटर्न सहज काढता येतो. ओके, आता आपण विचारात घेऊया की हाऊ वी सॉल्व सम ऑफ द एक्झाम्पल्स विच आर गिवन इन द शेअर. आता या शेअरमध्ये काही उदाहरणं असेल. आता या उदाहरणांमध्ये काय काय करावं लागेल आपल्याला बघा. फेस व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे, शेअर कोणत्या प्रकारचे आहेत, विच टाईप ऑफ शेअर, इज द शेअर इज प्रीमियम, इफ द शेअर इज ॲट डिस्काउंट, इफ द शेअर इज ॲट पार. वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत. ते मुद्दे आपल्याला नीट या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. ओके, मग आता एक चार्ट आहे की तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपल्याला जे माहिती आहे त्या माहितीवरून एक चार्ट मला कंप्लीट करायचा आहे. इट इज अगेन व्हेरी सिम्पल. तो चार्ट अतिशय सोपा आहे. त्या चार्टच्या बद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. फर्स्ट कॉलम इज गिव्हन देअर serial number. In the second column face value. In the third column share is at, and in third column market value. Yes, अशा प्रकारचे कॉलम्स मला दिलेले आहेत. सिरियल नंबर 1, 2 and 3. फेस व्हॅल्यू पहिलं दिलेलं आहे. फेस व्हॅल्यू ₹100. इथे म्हटलेलं आहे शेअर ॲज अ पार आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. येस. सेकंड, फेस व्हॅल्यू इज नॉट गिवन, शेअर इज ॲट प्रीमियम. प्रीमियम किती प्रीमियम आहे? ₹500. येस, अँड ₹575. येस, प्रीमियम किती आहे? 575. त्यानंतर थर्ड दॅट इज ₹10. येस, डॅश डॅश आणि इथे म्हटलं आहे ₹5. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. मग आपण सरळ थोडासा विचार करूया की आपल्याला कंपॅरिझनमध्ये काय काय दिलेलं आहे. कंपॅरिझनमध्ये मला 3 गोष्टी माहिती आहेत. काय काय माहिती आहेत? तर फर्स्ट, इफ द शेअर ऑर फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू या दोघांच्याही किमतीवरून किंवा याच्यावरून मला ते कळतं आहे की फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोघांच्या किमतीवरून मी ठरवेल की कोणत्या प्रकारचे ते शेअर्स आहेत. ओके, पहिला भाग ₹100 ॲट पार. पार म्हणजे काय? इक्वल. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू अँड दॅट्स वाय मार्केट व्हॅल्यू इज अगेन ₹100. ₹100 मार्केट व्हॅल्यूला ते आहे. आता शेअर इज ॲट प्रीमियम. प्रीमियम ₹500. बघा, प्रीमियम किती आहे? ₹500. त्यामुळे या ठिकाणी व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर? 575 असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे फेस व्हॅल्यू किती येईल? ₹75. येस, इथे ₹10. इथे काय म्हणणार मी? ॲट डिस्काउंट. कारण काय? मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन राईट हिअर ॲट डिस्काउंट. दिस इज द डिस्काउंट शेअर. येस, म्हणजे या पद्धतीने आपण विचारात घेणार की डिस्काउंट शेअर कशा पद्धतीने असतात, प्रीमियम शेअर्स कोणत्या पद्धतीने असतात आणि ते कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, आता रेट ऑफ रिटर्न आपल्याला कळालं. टाइप्स ऑफ शेअर मला कळाले की प्रीमियम शेअर, व्हॉट इज मीन बाय प्रीमियम शेअर, व्हॉट इज मीन बाय शेअर्स ॲट डिस्काउंट, व्हॉट इज मीन बाय शेअर ॲट अ पार. हा जो भाग आहे, आता प्रीमियम ₹500 याचा अर्थ 500ने वाढ झालेली आहे हे लक्षात घ्यायचं शेअरमध्ये. म्हणून आपण काय केलं? ₹500 वजा केले मार्केट व्हॅल्यूमधून. मग मला त्या ठिकाणी काय मिळाली? फेस व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. ओके, तर आज आपण शेअरच्या बाबतीमध्ये हा जो भाग बघितला, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट
याच्यापेक्षाही जास्तीची माहिती तुम्ही शोधा, ती तुम्ही लिहा, ती समजून घ्या आणि पुढच्या तासाला आपल्याला शेअरवर हे वेगवेगळी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, डिव्हिडंड, रेट ऑफ रिटर्न, अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आपण पुढच्या तासाला निश्चित सोडूया. ओके. आज मला असं वाटतं तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलेलं असेल. मी डिटेल्स थोडंसं मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न असा करतो आहे की तुम्हाला मॅक्झिमम तो भाग जो आहे तो अंडरस्टँड व्हावा. वी मस्ट अंडरस्टँड दिस. आणि मग अंडरस्टँड झालं तरच मी ते लिहू शकतो, म्हणजे मला ते कळू शकतं, मला ते समजू शकतं. तर अशा पद्धतीने मी आज विचार केलेला आहे. पुढच्या तासाला आपण वेगळी उदाहरणं सोडवूया. धन्यवाद.